पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात, सामुदायिक सेवा, पारायण व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण। भक्ती, सेवा आणि एकात्मतेचा संदेश, भक्तिरसाची उधळण, सामुदायिक सेवेतून श्रद्धेचा जागर। नवापूर शहरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बाल संस्कार केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण दिवस भक्तिमय वातावरणात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी ठीक 7 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचार पूजा करून भूपाळी आरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी 10:30 सुमारास नैवेद्याची महाआरती पार पडली। आरतीनंतर सामुदायिकरित्या श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यात आले, ज्यामध्ये अनेक सेवेकरी बंधू भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सकाळी नैवेद्य आरतीनंतर संकल्पपूर्वक श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले। दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात असंख्य सेवेकरी व भक्तांनी सेवा अर्पण केली। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वर्तमान काळातील वाढत्या संकटांचा उल्लेख करण्यात आला। येणाऱ्या काळात विविध सामाजिक, नैसर्गिक व आरोग्य विषयक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, अशी भावना व्यक्त करत सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना, सेवा व सदाचाराच्या माध्यमातून समाजहित साधावे असे आवाहन केले। पारायणानंतर मांदियाळी अर्थात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ असंख्य नागरिक व सेवेकरी बंधू भगिनींनी घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सेवेकरी बंधू भगिनींनी परिश्रम घेतले। यावेळी संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। भजन, नामस्मरण व आरतीमुळे वातावरण पूर्णतः भक्तिरसात न्हाऊन निघाले। प्रत्येकाच्या मनात श्रद्धा, भक्ती व समाधानाची भावना निर्माण झाली। लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभागी होत आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली। या उत्सवामुळे समाजात एकात्मता, सद्भावना व भक्तीचा संदेश अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा गजर करत सोहळ्याची सांगता केली।